तर चला आता लगेचच मात्र सामना सुरू करा. शशी मेहर सर आणि दीपक बोर्डे सर दोन मुख्य पंच, तर नीरज राणावत सर द बॉस तिसरे पंच. पहिल्या फेरीतील ही अंतिम लढत आणि हा आवाज तुम्हाला सांगतोय की आपला सामने कसे लवकर संपवायचे. त्याच्यामुळे सगळ्यांनी प्रयत्नशील राहा आणि सगळ्यांनी सहकार्य करा. सिटीच्या मुख्य भागामध्ये टुर्नामेंट ठेवणं एवढं सोपं नाहीच आहे कधीच. त्याच्यामुळे तुम्हालाही सहकार्य आहे की प्लीज आपण सामना सुरू करा. तुम्हाला वेळेचा सदुपयोग हे करताच यायला हवं. त्याच्यामुळे फिल्डिंग लावा लगेच कामोड संघ प्लीज आपण, आणि अजिबात वेळ न दवडता या सामन्याला सुरुवात करा. यानंतर मी विनंती करेन, यानंतरचा सामना आहे तो म्हणजेच भिंगारी आणि सिद्धिविनायक भिंगारी आणि स्वर्गीय जीवा 11 रमेश काकडे प्रतिष्ठान मुरबी या दोन संघाच्या संघनायकांनी रेडी राहायचं आहे. यानंतर भिंगारी आणि मुरबी दोन्ही संघाच्या संघनायकांनी रेडी राहायचं आहे. चला सामना सुरू करा प्लीज. शक्ती बाबुलकर एक नवा चेहरा या संघाचा. वंडर बॉय सागर गायकवाड 2-3 वर्षानंतर पुन्हा त्याने फॉर्म परत मिळवला. ही फार आनंदाची गोष्ट त्यासाठी आणि सगळ्यांसाठीच आहे. आर्या ओळे संघासाठी सुद्धा. सामना सुरू करा प्लीज. पहिला बॉल जसा पडेल तसा टाइम अलर्ट केला जाईल. आता मात्र आपण पाहतोय 10-11 वाजून 45 मिनिटं. टाइम स्टार्ट नाऊ. पहिला बॉल रोशन म्हात्रे. क्या बात क्या बात. हा बॉल चांगला आहे. नवा चेहरा आहे शक्ती बाबुलकर आर्या ओळे संघाचा, आणि तो मात्र रोशन म्हात्रेला टाकतोय पहिला डॉट बॉल. फुलटॉस बॉल भरता वेगानं सागर गायकवाड चेंडूपर्यंत येईल. तत्पूर्वी मात्र आपला एंड बदलला जाईल, तो म्हणजेच रोशन म्हात्रेनं एक या धावसंख्येनं स्वतःचं आणि संघाचंही खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या जाऊन ठेपली ती म्हणजे 2 बॉलच्या संमतीनंतर बिनबाद 1. जानमान कामोठे प्रथम फलंदाजी करतोय, तर आर्या ओळे मात्र शतरक्षणामध्ये सज्ज झालंय. 20 मिनिटांमध्ये तुम्ही षटक टाकणं गरजेचं आहे. 4 स्लॉटमध्ये बॉल आला. जसा स्लॉटमध्ये आला सोनू पाटीलनं दाखवलं आसमान. व्ही सेप मधला हा फटका दाखवला. स्टेट हिटचा हा नमो षटकार. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा हा फटका आलाय. पहिल्या 2 बॉलवर शांत बसवलं रोशन म्हात्रेला, परंतु सोनू पाटीलला कोण शांत बसवेल. पहिल्या बॉलवर षटकार. फुल टॉस बॉल. दिशा दिली आहे. कव्हर पॉईंट मधून चेंडू जाईल. शतरक्षक फक्त तास पडत राहिलाय. रिवाल म्हात्रे परंतु चेंडूला मात्र रोखू शकला नाहीये. कव्हर पॉईंटच्या मधून दिशा दिलेल्या बॉलवर चौकार येतोय. म्हणून मी नेहमी सांगतो की क्रिकेटमध्ये फक्त ताकद कामाची नाही आहे, तर क्रिकेटमध्ये नजाकत ही तेवढीच महत्त्वाची आहे. ती नजाकत आणि टॅलेंटेड क्रिकेट तुम्हाला धावा बहाल करेल. हा बॉल चांगला होता. चांगल्या बॉलवर चांगला फटकाही खेळला सोनू पाटील. त्याने फक्त दिशा दिली आणि कव्हर पॉईंटमधून गेला चौकार. हा बॉल चांगला आहे. शक्ती बाबुलकरचा हा बॉल मात्र चांगला आहे. या टाळ्या नेमक्या कुठून पडल्या. जानमान कामोड संघाच्या तंबूमधून. 11 धावा 5 बॉलमध्ये आतापर्यंत बोर्डवर लागलेत. शक्ती बाबुलकर पुन्हा एकदा सज्ज. राईट मोर दी विकेट अलॉंग दी कार्पेट. सुंदर खेळ सोनू पाटीलचा सुरू आहे, कारण त्यानं मेरिट प्रमाणे खेळ केलाय. ज्या दिशेने बॉल आला त्या दिशेने टोलवला आणि ते मात्र अंतिम बॉलवर 1 रन्स आली आणि या 1 रन्सनं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जानमान कामोडे संघाच्या 12. 20 मिनिटांमध्ये पहिले 4 षटकाची नोंद घ्या, कारण टाइम अलर्ट लिहून ठेवलाय. 11 वाजून 45 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय. त्याच्यामुळे 20 मिनिटांमध्ये तुम्हाला फिल्डिंग लावणं गरजेचं. राकेश भाई गायकवाड या संघामध्ये दिसत आहेत. खऱ्या अर्थानं आर्या ओळे म्हटलं की आर्या ओळे आणि राकेश भाई गायकवाड यांचे नाल एकच आहे. याच माणसाने संघाला उभं केलं, याच माणसानं आज संघ सांभाळला आणि या संघातील प्रत्येक खेळाडूला पोटच्या पोरासारखी मायाही लावली.
रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष अशा बिरदावले असलेला हा माणूस क्रिकेटला नवनवीन नियम देत मात्र आपल्या परीनं आपल्या कल्पकतेचा जबाब देतोय. गोलंदाजीच्या मार्कर गोलंदाज रिवाल मात्रे, रिव्हॉल द ऑल. लेफ्ट आर्म गोलंदाजी स्विंग पाहिली, आजही तीच स्विंगिंग गोलंदाजी. शतरक्षण थोडंसं खराब, धाव मात्र मिळत तिथे एक रन्स कंप्लीट झाली. 1 रन्सनं सोनू पाटीलनं आपला एंड बदलला आणि स्ट्राईकवर आता मात्र राहील रोशन म्हात्रे. 13 धावा बोर्डवर लागतात. रिवाल मात्रेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. समालोचन क्षेत्रामध्ये खूप छान नाव कमावलेला हा माणूस क्रिकेट क्षेत्र मागच्या 2-3 वर्षांत सोडून दिलं, पण त्यानंतर मात्र पुन्हा एकदा फिटनेस विथ एन्जॉय या फॉर्म्युलाचा गेम करत मात्र तो पुन्हा मैदानामध्ये उतरला. जास्त स्विंग करण्याचा प्रयत्न राहिला, आखूड टप्पा राहिला आणि रोशन म्हात्रेने ते हेरलं आणि अशा प्रकारची चपराक लगावली की लॉंग ऑफ शॉट खूप दूर दिला भिरकावून 6 धावांसाठी. काय सुंदर फलंदाजी आणि ती फलंदाजी राहिली आहे. रोशन म्हात्रेचा खेळ खूप उबदार राहिला आहे. या मागच्या काही दिवसापासून रोशन म्हात्रे यावर्षी पुन्हा इन्फॉर्म होताना पाहतोय. रोशन म्हात्रेनं खेळ दाखवलाय. मुख्य संघाचा पहिला गाभा राहिला आणि आता मात्र सुरुवातीलाच प्रहार करणं सोनू पाटील आणि रोशन म्हात्रे. हा डॉट बॉल स्विचिटचा हा प्रयत्न असफल राहिला, कारण डावखुरा गोलंदाज आणि त्याचा बॉल स्विंग होणार ही हमखास खात्री. उपजतच लाभलेली ती देवाची देणगी आहे आणि त्यानंतर मग आपली कला. हाही आखूड टप्प्याचा बॉल होता. रिकामी जागा हेरली जरूर, परंतु शतरक्षक येईल चेंडूपर्यंत. धाव मात्र मिळत फक्त आणि फक्त एक जो षटकार बसला ना, तो बॉल मात्र रिवाल मात्रचा खूपच आखूड होता आणि त्या आखूड बॉलवर ताकद आजमावली, टायमिंग साधली. रोशन मात्रेने भिरकावला 6. 20 धावा धाबाकडे लागतात. 4 बॉलमध्ये 8 धावा आतापर्यंत रिवाल मात्रेने दिलेत. फिरकीची जादूगरी, परंतु जास्त बॉल फिरतोय. पंच दर्शवतात वाईट बॉल. मेहर सरांचा मात्र इशारा आला, हा बॉल वाईड आहे. जास्त फिरला बॉल पडल्यानंतर. लेग ब्रेक. हाही वाईड. लागोपाठचा दुसरा दूर राहिलाय. प्रसाद देशपांडेच्या पाठीमागे मात्र आपली कामगिरी चोख बजावते धरून, परंतु लागोपाठच्या 2 बॉलवर 2 वाईड बॉल, त्याच्यामुळे धावपळकर धावा लागल्या त्या 22 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा आलेत 4 बॉल्समध्ये. 1 षटकार, 2 वाईड आणि सिंगलच्या 2. हा फुल्लर लेंथ होता. रिकामीच जागा आहे आणि रिकामीच जरी नसती तरी मात्र खूप दूर दिला फेकून. लॉंग ऑफच्या सीमारेषेच्या बाहेर रिवाल मात्रेचा चोप बसतोय. येतोय षटकार. धावा आता जमतायत. फुल्लर लेनचा बॉल अगदी स्लॉटमध्ये पडला. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिलं आपण, कारण समाधान पाहिलं ना, 2 वाईट टाकल्यावर गोलंदाजावर हा प्रेशर येतो आणि तिसरा तो बॉल फक्त टाकतो. ज्याप्रमाणे फलंदाजी असते ना, 2 डॉट खेळला की तो तिसरा फक्त षटकाराचा प्रयत्न करतो. मी तू हु तू इथे नेम चुकला. रोशन मात्रेची विकेट्स कदाचित रनआउटच्या रूपानं गमवावी लागली असती, सोनू पाटीलची, पण तिथे मात्र जीवनदान मिळतंय. षटक संपल्याची खून पंच करतील. या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 17 धावा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 प्रकार धावा लागत आहेत. जय हनुमान कामोडी संघ बिनबाद 29. गणेश पाटील गुणलेखनाची अतिशय उत्तमरित्या भूमिका निभावताना. गुणलेखक हा बोलका असावा, पण त्यांना फक्त धावाच सांगाव्यात आणि त्याच उत्तम प्रतीचा. नाहीतर गुणलेखक इतर भाषा खूप सांगतात. त्यांनी हे केलं, यांनी हे केलं, येस बॉल. त्याच्यामुळे शांत स्वभावाबरोबर टावर गेलाय.
येस येस तो वर्दळ तिथून आहे त्याच्यामुळे चालत तिथून गेला की पाय त्या वायरवर पडतो त्याच्यामुळे ट्रिप झालं ते. तर मी विनंती करेन पाथचेरी मंडळींनाही की आपण लाईटच्या बाजूला आहात ना तर लाईट सांभाळून तुम्ही तिथे उभे राहा कारण ती शेवटी लाईट आहे. तिला कळत नाही माणूस आहे की प्राणी आहे आणि माणूस प्राणी आहे हे माणसाला पण नाही माहिती. शक्ती बाबुलकर गोलंदाजीच्या मार्कवर असलेल्या पहिलं षटक काय सुंदर हाताळलं 12 धावा जरूर दिल्या पॉवर प्ले षटकामध्ये पण इथून धावा रोखाव्या लागतील कारण खऱ्या अर्थानं ना कामोटे संघाची फलंदाजी या दोन फलंदाजावर खूप डिपेंड करते. नंतर मात्र परेश असेल ही मंडळी राहिली आहे जरूर परंतु या दोन फलंदाजांनी मागच्या 3-4 रजनीमध्ये मी पाहिलं छान फलंदाजी केली आहे. कडाक्याचा फटका पुन्हा एकदा काय सुरेख एक्स्ट्रा कव्हरची सीमारेषा भेदली आहे अक्षरशः जसं काही सुईमध्ये धागा रोवावा ना असं या धावा रोवल्या आल्या तब्बल नमोद चौकार. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा हा फटका. शक्ती बाबुलकर थोडा टेन्शनमध्ये पण इथे मात्र चांगली फटकेबाजी या 4 धावांनी 33 वर स्कोअरबोर्ड जाऊन ठेपलाय. स्कोअरबोर्डला उसंतच दिला नाही. सेकंड बाउन्स इथे मात्र उचलला जातोय. 1 रन्स मात्र मिळेल. सागर गायकवाडनं हा चेंडू उचलला फेकला धाव मात्र आली 1. रोशन ऑन स्ट्राईक. रोशन ऑन स्ट्राईक. आत्तापर्यंत शांत स्तब्ध होता कारण त्याचा विस्फोटक खेळ मी मागच्या 3 रजनीमध्ये लागोपाठ पाहत आलोय. तो यंदा फक्त बरसतो तो माईकवर काहीच नाही बोलत पण तो बॅटची भाषा एवढी सुंदर बोललाय ना यंदाच्या मोसमामध्ये की कांबोड्या संघालाही खूप आनंद होतोय आणि त्या धावा येत आहेत तब्बल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून पुन्हा एकदा 6 धावा. शक्ती बाबुलकरवरही हल्ला होतोय आता कारण रिवाल मात्रेवर हल्ला झाल्यानंतर इथे मात्र या गोलंदाजावरही हल्ला. जोरदार अपील जरूर राहिलाय अपिलामध्ये उत्साह शतरक्षक मात्र बॉलला स्टॉप करतायत. मुन्नाभाई श्रेयश मुंगाजी मात्र चेंडूचा पाठलाग केला तत्पूर्वी मात्र लेग बाईच्या धावा आल्या तब्बल 2. अपील जरूर होतं जोरात परंतु धावा मात्र लेग बाईच्या 2 आल्या. क्रिकेटमध्ये असं असू द्या अथवा आयुष्यामध्ये क्रिकेटमध्ये धावा गरजेच्या आहेत आणि आयुष्यामध्ये पैसा मग तो कसाही येऊ द्या आणि कसाही आला मग तो सांभाळायला शिका अन्यथा पराभव वाटेल. फुल टॉस बॉल अलॉंग दी कार्पेट. सागर रेडी असेल. सागर गायकवाड वंडर बॉय चेंडूची फेकी होते तत्पूर्वी मात्र धाव येते 1 आणि एका धावेनं 43. सलामीवीरांना आतापर्यंत ही कोंडी फोडू शकला नाही आहे कोणताच गोलंदाज. तिसऱ्या षटकातील हा अंतिम बॉल आहे. हा बॉल चांगला राहिला. हा बॉल अखेरकार चांगला राहिला आणि शक्ती बाबुलकरसाठी सुद्धा एक निश्वास टाकेल की बाबा हा अंतिम बॉल मी चांगला टाकलाय. त्याच्यामुळे 3 षटकांचा खेळ संपला. प्रथम फलंदाजी करताना जहानमान कामोडे संघ बिनबाद तब्बल 43 धावा. बिनबाद तब्बल 43 चांगली धावसंख्या बोर्डवर लागली आहे. आता मात्र राकेशभाई गायकवाड आणि टीम काय विचार करेल कोणाच्या हातामध्ये बॉल देईल. आतापर्यंतच्या 2 गोलंदाजांनी तब्बल 43 धावा काढल्या आणि 12च्या सरासरीनं शक्ती बाबुलकरनं सुद्धा 24 धावा तर 17 धावा मात्र रिवाल मात्रेनं खाल्यात. त्याच्यामुळे येणारा या षटक कोणाचा असेल कोण बॉल हातामध्ये घेईल स्वतः मालक की चालक. राजेंद्र मुंगाईसारखा चांगला गोलंदाज या सामन्यामध्ये या संघामध्ये संघाचा संघनायक राहिलाय तो राजेंद्र मुंगाजी. शिवा या नावानं खूप प्रसिद्ध राहिला आहे तो. राजेंद्र मुंगाचे नाव क्रिकेटमध्ये कदाचित खूप कमी माहीत असेल. सायकल विजेते कडूसाहेब.
4 ओव्हर आणि 54 धावा, 4 ओव्हर 54 धावा याची नोंद घ्या. आणि यानंतर सामना आहे तो भिंगारे आणि मुरबी दोन्ही संघांनी टॉससाठी लगेच संपर्क साधा. आम्ही मगाशी अनाऊन्समेंट केले. भिंगारी आणि मुरबी, लास्ट कॉल फॉर यू. एकसष्ट रन बोर्डवर लागलेत, 61. आणखीन एक चांगला फटका इथे मात्र पाहतोय. धाव मात्र मिळवते फक्त आणि फक्त एक. 68 धावा धापळकावरती लागलेत. लास्ट बॉल. श्रेयश हा मात्र अंतिम बॉल अतिशय उत्तमरित्या टाकला आहे, हँडल केला आहे आणि धाव मात्र मिळेल तिथे फक्त आणि फक्त एक. पूर्वार्ध मात्र इथे संपला आणि पूर्वार्धामध्ये धापळकर धावा लागल्या त्या 69. जिंकण्यासाठी आर्या स्पोर्ट्स ओळे संघाला गरज राहील ती तब्बल 70 धावांची. टॉस केला जाईल. मी विनंती करतोय, एका बाजूला भिंगारी, दुसऱ्या बाजूला मुरबी, या दोन्ही संघनायकांना लगेच टॉस करून घ्यायचं आहे. धन्यवाद. तर विनंती करतो मी की आपण लगेच टॉस करण्याचा संपर्क साधा. भिंगारी आणि मुरबी, भिंगारी आणि मुरबी संघाच्या संघनायकाला हा लास्ट पुकार आहे की आपण टॉससाठी संपर्क साधा.
30 बॉल आणि 70 धावांची गरज. तर टॉस करायचे आपण लगेचच. भिंगारी संघ आपण प्लीज या आपण. भिंगारी संघाचा संघनायक. लास्ट कॉल फॉर यू. अन्यथा आयोजकाकडून पेनल्टीला सामोरं जावं लागेल, त्याच्यामुळे टॉस करून घ्या प्लीज. 30 बॉल आणि 70 धावांची गरज. आर्या ओळे धावांचा पाठलाग कसा केला आपण ऐकूया मच्छिंद्र पाटील साहेबांच्या गोडवाणीतून. धन्यवाद. हॅलो चेक. 70 धावांचं आव्हान आहे या मध्ये आर्या ओवले संघा समोर. यस, टॉस करूया आपण. मोरबी आणि भिंगारी ना सरपंच सन्मान्य रुपेशभाई गायकवाड यांच्या शुभासे मी टॉस करतोय. द मॅच विल बी 4 overs. जस्ट कीप इन माइंड रूल्स अँड रेग्युलेशन विल बी सेम. कमोडे संघानं कुठल्या त्या 69 धावा आणि 70 धावांचं मोठं लक्ष्य पार करायचंय. सागर आणि अश्विन, सागर गायकवाड आणि अश्विन पाटील सलामी चोटीमध्ये पाचन केली जाते. दीपक बोराडे सर आमच्या समेत आहेत. नीरज राणावत सर आहेत आमचे. हा पॅनल आहे त्यांचा, फिक्स पॅनल असतो. गायकवाड साहेब देखील आमच्या समेत आहेत. आर्या ओवळे जिथे जिथे असते तिथे साहेब देखील असतात. गायकवाड साहेब स्वागत आहे तुमचं देखील. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी अजून देखील भरपूर या स्पर्धेमध्ये. मध्ये काही आमच्यावरती रेस्ट्रिक्शन्स आहेत, सॉरी फॉर दॅट. ना बॅक टू क्रिकेट. चला लगेच सामना सुरू करूया. टाइम आउट सुरू आहे तुमचा. 70 धावा कुठायचे. शेवटचा सामना पहिल्या फेरीतील नंतर आपण वळणार आहोत ते लगेच दुसऱ्या सत्राकडं. वाजले ते 12:10. थोडासा उशीर झालाय कारण शो मॅच देखील झाला, एक्झिबिशन मॅच. चला सलामी चोडी अश्विन पाटील आणि त्याला साथ देत सागर गायकवाड, गोलंदाज निखिल गोवारी. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. प्रवीण शेठ आणि प्रशांत शेठ खानोकर यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. 70 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. 5 षटकांचा सामना. हिअर बी गो. ऑल सेट. शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. एक्झॅक्टली शॉर्ट लेग मध्ये देखील, पॉईंट मध्ये देखील, मिड ऑफ आणि मिड ऑन. गोलंदाज तयार. पहिला चेंडू चेंडू मागे निघून गेला. गुड बॅकअप. सोनू होता तिथे फार वेगानं. सोनू होता तिथे बॅकअपला विकेट किपरच्या मागे. एक्झॅक्टली डॉट डिलिव्हरी. 4 दिवस स्पर्धा तुम्हाला डे नाईट फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळणार. नमोचषक 2025चं पर्व. गोलंदाज तयार. उर्दू विकेट. ऑन साइडला व्हाट अ शॉट. क्लिअर केला चेंडू लॉंग लेग रिजनला स्वीप करत असताना. ब्युटिफुल शॉट. 4 धावा. आय विल लुक ॲट द ॲक्शन रिप्ले फ्रॉम PTC बाय साइड अँगल. ओ वाड क्लिअर कट शॉट दाखवलाय. खूप सुंदर फटका तयार होता. अगोदर पोझिशन मध्ये आला, लेन लवकर पिक केली आणि त्या लाईन मध्ये येऊन चेंडू खूप चांगला एक्झिक्यूट केलाय. ग्रेट बॅटिंग. 4 धावाने सुरुवात करतोय. कमबॅक केलंय. वेगवान गोलंदाजी. इट्स वाईट. डायरेक्शन चुकलं तुमचं की लगेच पंच सांगतील. योग्य डायरेक्शन. तिसऱ्या पंचानं रेपर केलंय. वाईटला चॅलेंज केलंय फलंदाजानं, गोलंदाजानं माफ करा. बघूया आपण एक्झॅक्टली काय. मिस्टर नीरज राणावत सर आमच्या समेत आहेत.
वेल एज्युकेटेड पर्सन आहेत ते नमोचषक सन्माननीय मोदी साहेब यांची नेहमीच भूमिका राहिली युवकांनी पुढे आलं पाहिजे. भारत देश वाईट बॉल. यस इट्स अ राईट डिसिजन बाय अंपायर. लगेच एकत्र येऊ नका प्लीज. कामोडे संघ लगेच एकत्र येऊ नका प्लीज. विनंती आहे तुम्हाला मित्रांनो, कारण आज आम्ही उशीर आहोत थोडेसे. उद्या वेळ दिला जाईल तुम्हाला, मात्र आज नाही आहे प्लीज. कारण ऑलरेडी एक्झिबिशन सामना झाला. 7:44 पर्यंत चेंडू डिलिव्हर झाला. मान्यवरांचा सन्मान वगैरे भरपूर वेळ गेला आज आमचा. हरकत नाही आहे, तर त्यांच्या सन्मानासाठी स्पर्धा आहे. विशाल देखील आमच्या समेत आहेत. वेलकम विशाल. त्यांची देखील प्रचंड मेहनत आहे. महेश दादा असतील आमचे. ही संपूर्ण कमिटी मेंबर्स आहेत आमचे. ऑन साइडला दिशा दिली, टर्न केलं चेंडूला, एकच जा मिळणार. लॉंगरला बॅकअप होतं, गुणवंत आलाय, एकच जा मिळणार. 10वीचे विद्यार्थी जरी ते असतील तर त्यांना विनंती अभ्यास करा मित्रांनो, कारण सुरुवात होती एक्झामला 24 फेब्रुवारीला. पहिलाच मराठी पेपर आहे. आपली भाषा आपला बाणा, कारण आयुष्य आहे तुमच्यासाठी क्रिकेट खेळण्यासाठी. मात्र दिस इयर विल नॉट कम बॅक फॉर इन युअर होल लाईफ. ओ व्हॉट अ स्ट्रोक, लवली हिट. चेडू भिरकावून दिला, काऊ करा चेडू क्या भरणं, आणि खूप चांगलं जजमेंट आणि गुणवंताने खेळ टिपला. फलंदाज बाद. अश्विन इज वॉकिंग बॅक. बिग विकेट, बिग ब्लो, फर्स्ट डिसमिसल इज गॉन. साबरती पहिला धक्का. चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय, भरपूर चांगली स्पर्धा. ब्युटिफुल विकेट, सर्कल तुम्हाला पाहायला मिळतोय, स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळते, 4 कॅमेरे पीटीसीचे, त्यानंतर संपूर्ण रॅलिंग तुम्हाला पाहायला मिळते. जवळजवळ 85 फुटाचं VIP डाईस. अप्रतिम. कारण मी मगाशी देखील म्हटलं होतं, जिथे प्रवीण शेठ तिथे क्लास, तिथे दर्जा, तिथे स्टँडर्ड, आणि जिथे आमचे प्रशांत खानावकर तिथे योग्य नियोजन. ही मंडळी आहे, भरपूर दिवस दिलेत प्रवीण शेठने या स्पर्धेसाठी. क्रिकेट आणि प्रवीण शेठ यांचं खूप जवळचं नातं आहे. मी सांगत नाही आहे वेगळं, कारण भरपूर संघाने देखील ओपिनियन दिलं त्यांच्याविषयी. कारण क्रिकेट त्यांच्या रक्तात आहे, समाजसेवा त्यांच्या रक्तात आहे. त्यांच्या वडिलांचा वारसा सारवत असताना क्रिकेटच्या माध्यमातून आणि समाजसेवेच्या माध्यमातून या स्क्वेअर ड्राईव्ह दाखवलाय. एक्सलंट स्ट्रोक. पॉईंटच्या डोक्यावर निघून गेला चेंडू. कपल ऑफ द बाउन्सेस ओव्हर द रोप. दॅट्स अ 4 रन्स. 1 मोर बाउंड्री फॉर द टीम. अंदावश्यक धापलकावरती या षटकानंतर आपण सन्मान घेणार आहोत रुपेश गायकवाड यांचा. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत. धावसंख्या धापलकावरती 10 धावा, 1 बाद. सुरुवात चांगली आहे, मात्र 70 धाबा कुठायचे विसरता कामा नाहीये. 14 पंचे 70. प्रत्येक षटकामागे 14 धावा हवेत आणि 2 अधिक धावा प्रत्येक षटकामागे चेंडू मागे तुम्हाला कुठायचे. टाकायला फलंदाज प्रसाद साठी चेंडू. क्लास स्ट्रोक दाखवला, याली फक्त दिशा दिली, टर्न केला चेंडू, स्क्वेअर ऑफ द विकेट. अजून एक चौकार. ब्युटिफुल स्ट्रोक. हॅव लुक ॲट द ॲक्शन रिप्ले बाय साइड अँगल फ्रॉम PTC. खूप सुंदर लाईव्ह टेलिकास्ट केडी बंधू आमचे. ओ बॅट अँड पॅडमध्ये चेंडू एक्झिक्यूट चांगलं होतं आणि चेंडू मात्र गेलाय गाडीच्याला गुदगुल्या करत सीमा पलीकडे चौकारासाठी. स्टँडर्ड क्रिकेट. 4 धाबा मिळतील. 14, 1 बाद. 14.0ची सरासरी धाबा उभारायच्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये सरासरी गाठली देखील. बघायचे खांबोडी संघ किती फाईट करणार. दिनेश बंधू तुमचं देखील आम्ही स्वागत करतोय. भरपूर चांगले समालोचन. या दरम्यान आपण स्वागताकडे बोलूया. तर गुरुग्राम पंचायत ओवळेचे सरपंच आदरणीय रुपेशभाई गायकवाड यांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जाईल. तर या रुपेशभाई गायकवाड आपल्याला विनंती करतो की आपला सन्मान स्वीकारा. गुरुग्राम पंचायत ओवळेचे विद्यमान सरपंच रुपेशभाई गायकवाड यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. खूप चांगलं कार्य आहे त्यांचं, त्यांच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून, आणि क्रिकेटची आतुरात आवड आहे या व्यक्तिमत्वाला. त्यानंतर आणखीन एक सन्मान यश अंडर पाहिजे सर्वे सर्वा आदरणीय बलेश्वर गायकवाड यांचाही शुभ सन्मान या मंचावर केला जाईल. बलेश्वर गायकवाड यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. रोशन मात्रे इन ॲट नंबर दुसऱ्या स्पेलमध्ये P2 मध्ये आलाय. स्ट्रायकला फलंदाज सागर गायकवाड. स्क्रीनवरती आमचे लडके आयोजक सन्माननीय प्रवीण शेठ आणि गायकवाड साहेब. राऊंड विकेट. हिट केला चेंडू कट करत असताना रुबी कट. चेंडू कपल ऑफ द बाउन्स. अजून एक चौकार. धावा होतात.
मात्र करायला हव्यात. आणि यानंतर आपण पाहतोय बलुशेर गायकवाड, यश एंटरप्राइज सर्वे सर्वा यांचा शुभ सन्मान आणि विनोददादा भगत खारघर यांचाही शुभ सन्मान इथे केला जाईल. विनोददादा भगत, आपण आपला सन्मान स्वीकारा प्लीज. तर विनोददादांचाही सन्मान इथे मात्र केला जाईल. हो टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू बंधू. हिट केला चेंडूला ऑन साइडला. चेंडू एक्झॅक्टली ट्रॅव्हल झाला काऊ कॉर्नरला. फार वेग याच्या पुढे सरकलाय. एकच जमायला दुसऱ्या वेळेचा प्रयत्न. लवकर सांग ना बाबू, मला मागे कशाला बघायला लावतो. पटापट सांग ना, चेंडूवर प्लेयर आलाय ना, मला मागे कशाला बघायला लावतो. 18 धावावरती एक बाद. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. प्रशांत खानोकर यांचं पुन्हा आगमन होतंय. प्रचंड मेहनत आहे व्यक्तिमत्वाची. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, जिथे प्रवीण शेट्टी तिथे क्लास स्टँडर्ड आणि जिथे प्रशांत खानावकर तिथे योग्य नियोजन. ही काही अशी व्यक्तिमत्व आहेत बंधू, ज्यांना क्रिकेट जिवंत ठेवले आपल्या रायगडमधील आणि भरपूर रायगडच्या क्रिकेटला ग्लॅमर दिले या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून. प्रशांत खानावकर सध्या आपले अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत आणि गायकवाड साहेब अध्यक्ष आहेत आपले. ग्रामीणच्या माध्यमातून मागच्या काही आठवड्यामध्ये चांगली नियमावली त्यांच्यामार्फत प्रकाशित करण्यात आली. योग्य निर्णय आहेत बंधू. 8 संघ असायला हवेत पहिले प्रत्येक दिवशी. 10 संघ एका दिवशी खेळतात. त्यामध्ये कॉमेंटरांचा जीव निघतो, पंचांचा जीव निघतो आणि आयोजकांचा फायदा होतो. तर 2 टीमचे पैसे एक्स्ट्रा मिळतात. आम्ही रोकडा बोलतो, काय फरक पडत नाही आहे. जे खरं आहे ते खरं आहे. आमचा देखील जीव निघतो त्याच्यामध्ये, पंचांचा जीव निघतो. 2 सामने एक्स्ट्रा होतात. वॉट अ शॉट लॉंगाच्या डोक्यावरनं. आणि बंधू एक गोष्ट लक्षात घेऊया, त्यामध्ये संघाचं देखील नुकसान होतो. 10 संघांमध्ये तुम्हाला पुढे जाणं कपाळ कठीण असतं. त्यांच्यावरती का अन्याय व्हावा आणि ते बेस्ट अन्यायाला वाचा फोडली. मी असोसिएशनचा खरोखरच आभार व्यक्त करेन की नियमावली खूप चांगली प्रकाशित केली नीरज सर. दर्शक धापलकावरती 4 न वाढत असताना एकूण धावा होते 24, गडी बाद झाले ते 1. धाबा कुटायचे 70चा पाठलाग करतोय कांबळे संघाविरुद्ध आर्या ओळे संघ. एक चांगला नामांकित संघ, दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. ओ व्हाट अ हिट, एक्सलंट स्ट्रोक, कबडच्या पॉइंटवर व्हाट अ शॉट. क्रिकेटचं मादक सौंदर्य कोणाला फटका, कबड ड्राईव्हचे फटके असे पाहिल्यानंतर खूप आनंद वाटतो की आपल्या ग्रामीणच्या कॅटेगरीचा ग्लॅमर किती वाढलाय, किती विकसित क्रिकेट केलं त्यानं. वंडरफुल शॉट, अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका. बघा खूप चांगला कबड ड्राईव्ह दाखवलाय. बाबू थोडासा आवाज कमी करायचो बस. 28 धावा एक बाद. गोलंदाज तयार. ऑन साइडला मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतोय. गुड जजमेंट मात्र नाहीये. चेंडू हाताला ब्रश होऊन निघून गेलाय. साईल चेंडू खाली होता. नॉट अ गुड क्रिकेट बाय द साईल. ॲक्शन रिप्ले बघा, खूप इंटरेस्टिंग असणार आहे. इट विल बी व्हेरी इंटरेस्टिंग टू सी. बॅकलिप खूप चांगली होती, हाय बॅकलिप होती आणि पॉवर देखील चांगली होती. जनरेट केली होती पॉवर फटक्यामागे, ज्याची गरज होती मात्र नाही आहे. साईल कुठे होता? पंचांचा इशारा चेक करतो आम्ही. येस, चौकारी की षटकार आहे, चेक केला जाईल. टेक्नॉलॉजी हा आपल्याकडं. पीटीसी संपूर्ण टीम आहे आमच्या समेत. केडी चेक करतील. 34 धावा एक बाद. संदीप भास्कर यांची पीटीसी फाउंडेशन चौकार दिलाय पंचाकडनं. चौकार आला कर चेडू आतमध्ये पडलाय. एक्झॅक्टली साईजचं जजमेंट चुकलं मी म्हणेन. 32 धावा एक बाद. शांत वातावरण. 12 वाजून 24 मिनिटं होतात. तापमान मध्ये सध्या तरी 28°C सध्या. यावर्षी थंडी भरपूर वाजली, पाऊस देखील चांगला झाला आणि आता गरम देखील तेवढी सहन करावी लागेल. कांबळे संघ सध्या टीम मीटिंग करतोय. परेशच्या नेतृत्वाखाली संघ उतरत असतो. त्यांच्या माध्यमातून देखील खूप चांगली स्पर्धा येत्या काही दिवसात तुम्हाला पाहायला मिळणार. कांबोटे म्हणजे क्रिकेटचं माहेरघर आहे. काय ते KK ट्रॉफी, काय तो उत्साह, काय ते प्रेक्षक. मध्ये ते ग्राउंड सध्या नाही राहिलं त्यांना. ग्राउंडच्या समस्या भरपूर संघांना, त्यामुळे आमचे प्रवीण शेठ नेहमी अलर्ट राहिलेत आणि त्यांना ग्राउंड वाचवले देखील. पहिलं खारघरचं ग्राउंड वाचवण्यात यश लाभलंय ते प्रवीण शेठ यांना अभिनंदन करतोय. त्यासाठी प्रचंड मेहनत देखील त्याने घेतली. एवढं सोपं नसतं, कारण गणेश नाईक साहेबांनी मगाशी सांगितलं शिडको ऑफिसर कसे असतात, कसे बोलतात, कसे वागतात आणि त्याचा पाठपुरावा करावा लागतो. आणि प्रवीण शेठने केलं आहे मैदानासाठी. त्यांचं आम्ही आयुष्यभर ऋणी असो, कारण उद्या येणारी पिढी इथेच खेळणार. तर खारघरमध्ये सध्या जागेचे रेट भरपूर आहेत तुमच्या माहितीसाठी.
32 धावा एक बाद. 2 षटकांची सांगता होते. जिंकण्यासाठी 70 धावा कुठायचे तुम्हाला. 18 चेंडू 38 धावांची गरज आहे. मॅच इज व्हेरी क्लोज, नो डाऊट. इट्स अ क्लोज एन्काउंटर. गोलंदाज तयार, वेगवान निखिल गोवारी. ओ टॅप केला, डेंजरस डिलिव्हरी. निखिल यासाठी ओळखला जातो. निखिलकडे ही दर्जा आहे, कारण त्याचे ते गोलंदाजीमध्ये ते तिखटपणा, तो भेदकपणा, ती त्याची ॲक्युरेसी, ते त्याचं परफेक्शन, ते त्याचं डायरेक्शन आणि त्याचा अटॅक खूप चांगला असतो. यासाठी ओळखला जातो तो. 32 वरती 1. अरियावले संघाला सामना जिंकायचा असेल तर मोठी फटकेबाजी गरजेची आहे. आतापर्यंत चांगला रन रेट मेंटेन केला संघानं. 32 धावा कुठल्या 2 षटकांमध्ये. फुल टॉस फेकून दिलाय चेंडूला. सागर गायकवाडनं षटकारासाठी. ग्रेट बॅटिंग सागर. त्याला साथ देतोय प्रसाद गायकवाड. प्रसाद 20 वरती खेळतोय, सागर 16 वरती. दोघांमध्ये 36 धावांची भागीदारी अवघ्या 13 चेंडूंमध्ये. ग्रेट बॅटिंग. 38 धावा धापलकावरती. चांगलं क्रिकेट, खूप सुंदर क्रिकेट बघायचंय. परेशला अजूनही थोडासा प्रश्न पडलाय. अरियावले संघ खूप चांगला संघ आहे. भरपूर वर्ष या संघानं क्रिकेटमध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलंय, ज्याला उर्दूमध्ये वजूद म्हटलं जातं. वजूद उन्होंने बनाया अपना टीम में क्रिकेट की दुनिया में. अजून एक मोठा फटका टक्केला चेंडूला. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं व्हाट अ शॉट. दिस इज अ ट्रेडमार्क शॉट फ्रॉम द बॅट्समॅन सागर गायकवाड. ही इज ऑन फायर. गुड बॅटिंग. 44 लॉस ऑफ द 1 विकेट्स. काय फटका सजवलाय. एवढा सुंदर चेंडू, त्या सुंदर चेंडूला एवढ्या रीतीने एक्झिक्यूट करणं, इट्स नॉट जोक, इट्स नॉट इझी फॉर बॅट्समॅन. एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून. वेअर डज कॉन्फिडन्स कम. कन्सिस्टन्सी, सराव, इतना कॉन्फिडन्स येत असतो फलंदाजांना. ग्रेट बॅटिंग. 44 लॉस ऑफ द 1 विकेट. 70 धावा चेस केल्या जाऊ शकतात, कारण ज्या पद्धतीने फटकेबाजी सुरू आहे सध्या. 15 चेंडूमध्ये 44 झाल्यात आणि 15 चेंडूमध्ये फक्त 26 कुटायचे आहेत. त्यामुळे 70 धावा फार कमी असतील मैदानावरती अरिया ओले संघासाठी. चेंज ऑफ पेस फसवलाय फलंदाजाला. मात्र पंचाने सांगितले वाईट. पंच वळलेत आमच्याकडं. वाईट चेंडू. हा पॅनल आमच्या समेत असतो नेहमीच. आम्ही पाहिल्या पॅनलला दीपक बोराडे सर असतील, निलेश राणावत सर असतील, उद्या भाविस्कर सर जॉईंट होतील आम्हाला. आताच उलवा प्रीमियर लीग सिल्वर ट्रॉफी आणि सचिन शेट्टी यांची स्पर्धा, या सेल्गर ट्रॉफी महेश स्पोर्ट्स या स्पॉन्सरच्या मार्फत पाहिले आपण. वनमाव सीमापार चौकार. ग्रेट बॅटिंग. मला प्रश्न पडले 70 धावा देखील संघाला कमी वाटतात. हो ॲब्सोल्युटली नो डाऊट, ज्या पद्धतीने खेळतोय संघ. कारण आतापर्यंत 45 धावा कुठल्यात 2 धावसंख्या धापलकावरती. किती चेंडू झालेत. 49 धावा झाल्यात आणि 2 चेंडू बाकी आहेत. म्हणजे सामना सहज जिंकता येऊ शकतो या संघाला. 14 चेंडू आणि फक्त 21 धावांची गरज आहे. ग्रेट बॅटिंग फ्रॉम प्रसाद गायकवाड आणि सागर गायकवाड. दोघांमध्ये 46 धावांची भागीदारी. व्हॉट अ बॅटिंग. ग्रेट बॅटिंग. दोघांनी 15 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलाय आणि 46 धावांची भागीदारी. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. वाईटचा इशारा. येस, प्रचंड मेहनत आहे प्रशांत शेठ खानावकर, आमचे प्रवीण शेठ पाटील. प्रचंड मेहनत आहे. महेश दादा असेल, विशाल दादा असेल, असोसिएशनचे वेलफेअर असोसिएशनचे सर्व सदस्य. प्रचंड मेहनत आहे स्पर्धेमध्ये. आमचे शुभ देखील असतील, त्यांचा देखील आवर्जून उल्लेख करेन. त्यांची देखील प्रचंड मेहनत आहे स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार. चेंडूचा पाठलाग केला, कट केला शेवटच्या मोमेंटला. यस इट इज. नाही जमलं. चेंडू एक्झॅक्टली पॉइंट मध्ये होता, डीप मध्ये थर्डमॅनला, आणि मिळणार ते एकच धाव. याचबरोबर धावसंख्या धापलकावरती पूर्ण होतात त्या 51 धावा. 50+50 ब्रिंग्स अप. 13 चेंडू राहिले ते फक्त आता 19 धावा. 13-19. किती लवकर सामना फिनिश करायचा बघा संघाला. कांबोडे संघाने 69 धावा कुठल्यात खऱ्या, मात्र अरिया ओले संघ 70 धावा चेस करता दिसतंय मैदानावरती. ही जोडी ब्रेक थ्रू विकेटची गरज आहे सध्या कांबोडे संघाला. दे आर लुकिंग फॉर विकेट. बट व्हाट अ ग्रेट बॅटिंग. एक्सलंट पार्टनरशिप between Prasad Gaikwad and Sagar Gaikwad. There is a almost 47 partnership between the Prasad Gaikwad and Sagar Gaikwad. Attacking फलंदाजी non-stop, unstoppable.
कट करण्याचा प्रयत्न, चेंडूचा पाठला करायचा होता, नाही जमलं. कमबॅक केलं मैदानावरती. आता येणारे चेंडू असणारे 12 आणि गरज असणारे ती 19 धाबांची. मी मगाशी देखील म्हटलं होतं, जिथे आमचे प्रवीण शेठ तिथे मात्र क्लास स्टँडर्ड, जिथे आमचे प्रशांत खानावकर तिथे मात्र योग्य नियोजन तुम्हाला पाहायला मिळणार. आणि यांच्या मार्फत स्पर्धा आपण पाहतोय. चांगलं आयोजन. 12 चेंडू 19 धाबांची गरज आहे. येणारी 19 फेब्रुवारी शिव जयंती, महाराजांची जयंती, आणि तो दिवस 12-19. चला सामना स्पीडअप करूया आपण. स्कोर आम्हाला सांगतील. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या त्या 14, दुसऱ्या षटकामध्ये 18, तिसऱ्या षटकामध्ये 19 तब्बल. 19 रन्स कमिंग अप फ्रॉम दिस ओव्हर. सो ग्रेट ओव्हर फॉर द अरियावली टीम. 12 चेंडू आणि गरज आहे ती फक्त 19 धाबांची. दैवत आलाय. दैवत मात्रे. दैवतने डेब्यूट केला होता मुरबीच्या मैदानावरती आणि त्यानंतर मागे वळून पाहिलं नाहीये. तोचा दैवत मात्रे. बघायचे परेशने त्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय, मात्र परेशला परेशान केली ते प्रसाद गायकवाडनं आणि सागर गायकवाडनं. सागर गायकवाड 27 धाबा कुठल्यात तर प्रसाद गायकवाडनं 20 धाबा कुठल्यात. दोघांमध्ये 47 धाबांची भागीदारी. व्हॉट अ बॅटिंग. आक्रमक फलंदाजी. रात्रीच्या शांत वातावरणामध्ये 70 धावा होऊ शकतात चेस. ओ ॲब्सोल्युटली. कारण पाठलाग केला आतापर्यंत यशस्वी. 12 चेंडू 19 धाबांची गरज. गोलंदाज दैवत. टर्निंग पॉइंट ओव्हर. फार महत्वाचं षटक आहे त्याच्याकडे. हिट केल्या चेंडूला कॅपमध्ये केला. यस इट इज. वनवासी बापार कबरच्या डोक्यावरनं अजून एक चौकार. 70 धाबा देखील कमी पडू शकतात या मैदानावरती. अनबिलिबल क्रिकेट होऊ शकतो. आणि या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्यात. 50 धाबांची भागीदारी या दोघांमध्ये. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. आणि काय पार्टनरशिप दाखवली. क्रिकेटचा दर्जा. 70 धाबा असं वाटलं मला देखील सुरुवातीला की जास्त धाबा आहेत, मात्र नाहीये. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 18 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 19 धाबा कुठल्यात. त्यावेळेस सामना सोपा झालाय. येणार चेंडू 11 आणि गरज आहे ती 15 धाबांची फक्त. आता मी यासाठी शब्द वापरला कारण फटकेबाजी सुंदर आहे मैदानावरती. त्यामुळे 11-15 समीकरण. कुठे सामना होता कुठे आला. हेच तर क्रिकेट आहे. क्षण देखील लागत नाहीये क्रिकेट बदलायला आणि आयुष्य बदलायला देखील. ही चर्चा मी करत होतो मगाशी नीरज राणावत सरांसोबत की क्रिकेट असं किंवा आयुष्य फक्त एक क्षण असतो, त्याच्यामध्ये बदलाव होतो. गुड कमबॅक. येणाऱ्या चेंडू मध्ये 10 आणि 15 धाबांची गरज आहे. फलंदाज सागर गायकवाडला शांत ठेवणं सोपं नाहीये. 31 धाबा कुठल्या त्या फलंदाजानं मैदानाच्या चारही बाजूला चौफेर फटकेबाजी केली आणि मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात धाबा कुठल्या त्या फलंदाजानं. आक्रमक फलंदाज, विस्फोरक फलंदाजी. बॅट अँड पॅड मध्ये चेंडू ऑनसाइडला गेल्याच्या नादामध्ये बीट झालाय. पंचाकडे अपील मागितलं, मात्र पंचाने साईडला हाईट फॅक्टर जास्त होता. चेंडूची मात्र फेकाफेकी. खामणे संघ अंडर प्रेशर. 2 धाबा मिळणार. जिथे डॉट चेंडू तिथे 2 धाबा. लेगबायचा बाजाकडे इशारा. येणारे चेंडू 9 आणि गरज आहे ती 13 धाबांची. बरोबर 9-13. समीकरण सोपं आहे. चंद्र देखील आपल्या साक्षीला आहे. आकाशामध्ये बघू शकाल आपण सुंदर चंद्र. लाईव्ह टेलिकास्टवर दाखवते पीटीसी आमचे. त्यांचं लक्ष भरपूर असतं कारण ही टेलिकास्ट आहे. लक्ष असायला हवं कारण कॉमेंटरला जमलं पाहिजे प्रेक्षकांना कधी आकाशात न्यायचं आणि कधी जमिनीवर आणायचं आणि कधी क्रिकेटकडे वळवायचं, कधी व्यासपीठावरती वळवायचं. हा बघा सुंदर चित्र. आमचा चंद्र आहे आमच्या साक्षीला. 9-13. हिट केला चेंडूला. व्हॉट अ शॉट. फॅबुलस स्ट्रोक अँड इट्स 6. क्लीन अँड क्वालिटी स्ट्रोक. सामना संपवलाय मैदानावरती. 8 चेंडू आणि फक्त 7 धाबांची गरज आहे. आर्या ओले संघाच्या मी आज प्रेमात पडलो. काय खेळ दाखवलाय. सुरुवातीला 70 धाबा असं वाटलं की खूप मोठा डोंगर आहे, आपल्या बाजूला खूप मोठी इमारत आहे, असं वाटलं की एवढा डोंगर एवढा इमारत एवढा स्कोर आहे, मात्र तो कमी केला. मेट्रो स्टेशनच्या एवढा खाली आणून सोडलाय. येणाऱ्या 8 चेंडू 7 धाबांची गरज आहे. सामना सोपा केला. ग्रेट बॅटिंग. पार्टनरशिप ब्रेक झाली नाहीये तर सामना खुला केला जाईल. ब्लॉक हॉलचा चेंडू विकेट किपरला बीट केलाय. डायरेक्ट द्यायचा प्रयत्न नाहीये. नशीब बलवंत. चेंडूची मात्र फेकाफेकी आणि चेंडू सीमा पलीकडं. 7 चेंडू आणि गरज आहे फक्त 3 धाबांची. जिथे एकही धाव नव्हती. पंचांचा 22चा इशारा. थँक्यू सो मच. 5 धावांचा इशारा पंचांचा माफ करा. म्हणजे समीकरण वेगानं बदलला. 7 चेंडू आणि फक्त 2 धाबांची गरज आहे. क्या बात आहे. अनबिलिबल क्रिकेट मैदानावरती 70 धाबा रात्रीच्या वातावरणात कमी पडू शकतात. हो दाखवले आर्या ओले संघाने स्पर्धेमध्ये. ग्रेट बॅटिंग.
पुढचा सामना टॉस जिंकलेल्या संघाला विनंती असणारे लगेच क्षेत्ररक्षण लावायचं. आपण 4 षटकांचा सामना असेल. कुणाल निर्णय आपल्याला सांगायचे भिंगारी संघ आणि लगेच अंमलबजावणी देखील करायची आहे. 7 चेंडू आणि फक्त 2 धावांची गरज. 2 चेंडू 7 असते तर मजा आली असती, मात्र नाही, हे समीकरण उलट आहे. 7 चेंडू मध्ये 2 धावा. जर ह्या चेंडूवरती सामना फिनिश केला तर पहिला संघ ठरेल 4 षटकांमध्ये 70 धावा कुटणारा. नमो चषकाचा पहिला संघ ठरू शकेल. आणि हा सामना जिंकलाय. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया हरियावले संघाचं. 4 षटकामध्ये 72 धावा कुठल्यात. 4 षटकामध्ये फक्त अनबिलिव्हेबल क्रिकेट, अनस्टॉपेबल फलंदाजी आणि दोन्ही फलंदाजांचं कौतुक आहे प्रसाद गायकवाड आणि सागर गायकवाडचं. सागर गायकवाडनं 42 धावा कुठल्यात. 50 धावा झाल्या असत्या, मात्र 72 धावा कुठल्या 4 षटकांमध्ये. काय सरासरी राहिली मैदानावरती. 72 धावा कुठल्यात मैदानावरती 4 षटकांमध्ये, म्हणजे सरासरी राहिली 18ची. प्रत्येक चेंडू मागे 3 धावा आल्यात. क्या बात आहे बंधू, मजा आली क्रिकेटमध्ये. असं क्रिकेट निरसर बघू शकतो आपण मैदानावरती. अनबिलिव्हेबल क्रिकेट. कौतुक करेन मी प्रसादचं. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड ठरलाय सागर गायकवाड आणि प्रसादचं मी कौतुक करेन, मात्र सागर ठरलाय. 15 चेंडूमध्ये 42